बातमी पुण्यातून। इंधन दरवाढी विरोधामध्ये पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे। बैलगाड्या घेऊन मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। आज कोंढवा परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांचा एक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे मनसेच्या आंदोलनाला सुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली। तरी सुद्धा मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि इंधन दरवाढी विरोधात सरकार विरोधात घोषणाबाजी केली। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत आहे। प्रीतम, मनसेचं आंदोलन सध्या सुरू आहे, काय वातावरण आहे तिथे आता सध्या आणि पोलिसांचा कसा हस्तक्षेप केला जातोय? सिद्धेश, खरं तर मनसेने जे आहे इंधन दरवाढी विरोधामध्ये आंदोलन पुकारले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी जी आहे ती देखील केलेली आहे। आज मुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे नियोजित 3 कार्यक्रम आहेत। तर कोंढवा परिसरामध्ये पाण्याच्या टाक्याचं उद्घाटन आहे, त्यालाच अनुषंगाने मनसेने जे इंधन दरवाढी विरोधात आणि सरकारमध्ये जे आता काही राज्यामध्ये चाललेलं आहे त्या सर्वांच्या विरोधात मनसेने आवाज उठवलेला आहे आणि बैलगाडी घेऊन त्यांनी स्वतः इंधन दरवाढ विरोधात आंदोलन करत सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली। दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांनी या आंदोलनाला विरोध केला होता। विरोध केला म्हणण्यापेक्षा परवानगी नाकारली होती, कारण मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलनुसार इथं कोणतीही गोष्ट 5 लोकांनी एकत्र येऊन कोणतीही गोष्ट करू नये असं त्यांच्या गाईडलाईनमध्ये होतं। मात्र मनसेने हे सर्व बाजूला सारत आपापले मनसे आक्रमक स्टाईल दाखवत त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। भर उन्हामध्ये पोलीस आणि मनसे यांच्यामध्ये काही काळ बाचाबाची झाली, तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे। मनसेने देखील आंदोलन केलेले आहे। मुख्यमंत्री जेव्हा दुपारी येतील त्यावेळेस देखील ते घोषणाबाजी करणार आहेत। पण प्रीतम, यामध्ये मनसेचे नेते साईनाथ बाबर सुद्धा यामध्ये सक्रिय झालेले होते। साईनाथ बाबरांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू होतं का? पोलिसांनी यानंतर या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलंय का? आणि नेमका मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळेस हा सगळा प्रकार घडतोय, काय वातावरण आहे सध्या? शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली जे सध्या आंदोलन सुरू आहे आणि मनसे दरवेळेस सामाजिक प्रश्नांवरती आवाज उठवताना पाहिले। पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच एका MITने फी दरवाढ केली होती, त्याच्यामध्ये देखील मनसेने विद्यार्थ्यांनी आवाज उठवला होता। नसरापूर घटनेवर देखील त्यांनी आवाज उठवला आणि आता इंधन दरवाढवर देखील त्यांनी आवाज उठवलाय। साईनाथ बाबर त्यांचं नेतृत्व करतायत, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय, समज दिलेली आहे। मुख्यमंत्री पुण्यातून जेव्हा दुसऱ्या ठिकाणी मार्गस्थ होतील त्यांच्या इच्छितस्थळी त्यावेळेस त्यांना सोडून देण्यात येईल। नक्कीच, धन्यवाद प्रीतम, तू दिलेल्या सविस्तर